मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकोबारा यांचा 341वा सोहळा 2026 आज अगदी थाटामाटामध्ये संपन्न होते. वारीचा आजचा 6वा दिवस आणि आजचा पालखीचा जो मुक्काम आहे यवत ते वरवंड सोलापूर आवेणी पालखी मार्गस्थ होते आणि खऱ्या अर्थाने 82 नंबर दिंडी भीमाशंकर चक्रेश्वर भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82च्या माध्यमातून आम्ही ही वारी संपन्न करतो आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे सर्व सहकारी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर आनंदी वारीमध्ये सहभागी होणे एक प्रत्येकाचे स्वप्न असतं आणि खऱ्या अर्थाने ही वारी संपन्न होत असताना आमचे सहकारी मित्र खऱ्या अर्थाने कड परिवाराचा नावलौकिक, किवळे गावचा नावलौकिक, खेड तालुक्याचा नावलौकिक खऱ्या अर्थाने संप्रदायाच्या माध्यमातून ज्यांनी गायनाच्या माध्यमातून केलं आहे ते असे हरिभक्तीपरायण आदरणीय भरतजी महाराज कड यांचा वाढदिवस वारीच्या काळामध्ये खरं तर या दिवसांमध्ये आलेला आहे. आज त्यांचा वाढदिवस खरं तर आम्ही साजरं करण्याचं ठरवलं कारण ते एक हरिभक्तीपरायण आहेत, संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत. त्यामुळं त्यांचा वाढदिवस वारीच्या काळामध्ये येणं एक सुवर्ण क्षणच म्हणावं लागेल. त्यामुळं आम्ही सर्व सहकाऱ्यांनी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. सिद्ध निवेदक संभाजीराजे कड असेल, ऊसबागायतदार प्रकाशदादा कड असेल, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज कड असेल, विजयदादा शिवले असेल, या सर्वांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे भामचंद्र डोंगर पंचक्रोशी दिंडी क्रमांक 82 आणि तमाम वारकरी बंधू भगिनींच्या वतीने आदरणीय भरतदादा कड महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी एकच म्हणेन, त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत ते सर्व संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण होत अशी मी पांडुरंगचरणी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मंडळी, आजचा हा वारीमधील आमच्या भरत महाराजांचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे, पाश्चात्य संस्कृतीचा अतिवापर खरं तर भारत देशामध्ये झाला आहे. ही केक कापणे किंवा बाकीचे आपण जसे डे साजरे करतो ही आपली संस्कृती नाही आहे. ठीक आहे, केक कापल्याने काही अडचण नाही आहे, परंतु औक्षण वगैरे करणे खूप गरजेचं आहे. केक कापा, परंतु पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण या ठिकाणी केलं नाही पाहिजे. त्यामुळं आम्ही एक वारीच्या माध्यमातून आज भरत महाराज कड यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून एक समाजाला एक चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कुंडली कवरदे हरिविठ्ठल हे जयघोष करून आम्ही महाराजांचा वाढदिवस नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिवारातील कुणाचाही जरी वाढदिवस आला तर थोडासा आम्ही बदल करून, जेणेकरून इतरांनी देखील त्यामध्ये लक्ष घालून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे पाश्चात्य संस्कृती जी भारतामध्ये घुसली आहे तिचा पूर्णपणे समूळ नष्ट केलं पाहिजे याची मी सर्वांना विनंती करतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. धन्यवाद. या ठिकाणी केक वाढून आदरणीय भरत महाराज कड यांचा वाढदिवस अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होते. त्याचा मनस्वी आनंद आम्हाला होते. आदरणीय प्रकाशदादा कड, संभाजीराजे कड यांनी भरत महाराजांना या ठिकाणी केक भरून त्यांचं तोंड खऱ्या अर्थाने गोड केले. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये असा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प देखील आपण केला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.